शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सध्या अर्थसंकल्प सुरू झालेला आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा सुरू आहे। मागच्या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी केल्या होत्या, मात्र त्याची अजून लोकांपर्यंत पोहोचलेला नाही असा आरोप तुमचा आहे, काय सांगाल? नक्कीच गेल्या अर्थ पुरवणी मागण्यांमध्ये ज्या घोषणा केल्या होत्या त्याची अजून पूर्तता झालेली नाही। लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचं घोषित केलं होतं, ते देखील दिले गेलेले नाही। शेतकऱ्यांना जे कर्जमाफी देणार होते ते देखील अर्धवट आहे, ते देखील पूर्णत्वात आलेले नाही। सोयाबीनची खरेदी पूर्णपणे झालेली नाही, कापूस आहे आणि वेगवेगळ्या घोषणा केल्या त्याची पूर्तता झालेली नाही। आणि आज पुन्हा एकदा पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत। त्याचं आत्ताच आम्हाला ते पुरवणी मागण्यांचं पुस्तक मिळालं आहे, त्याच्यावरती काय मागण्या केलेल्या आहेत त्यांनी आणि पहिल्या ज्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या त्याची किती पूर्तता केली त्याच्यावरती ह्या अधिवेशनामध्ये आम्ही नक्कीच सरकारला धारेवरती धरू। असंही होतं की पुरवण्या मागण्या म्हणजे सरकार महाराष्ट्राची लूट करते असंही म्हटलं जात होतं, नेमकं काय आहे ते काय सांगा? बघा, अर्थसंकल्प आता सादर होईल, तत्पूर्वी 3 महिन्यापूर्वी झालेल्या अधिवेशनमध्ये देखील हजारो कोटीच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या गेल्या। आता पुन्हा पुरवण्या मागण्या सादर केलेल्या आहेत। ही खरं म्हणजे अक्षरशः लूट आहे। अर्थसंकल्प सादर करायची वेळ असताना देखील पुरवण्या मागण्यांच्या द्वारे त्यांना हव्या असलेल्या मागण्या किंवा त्यांना हव्या असलेल्या विनियोग हे करून घेतात आणि अर्थसंकल्प मग सादर करताना अर्थसंकल्प फुगला जाऊ नये म्हणून पुरवण्या मागण्याच्या माध्यमातून हे सगळे महाराष्ट्राची लूट केली जाते। ज्या प्रकारे निधी वाटपाचं बोललं जात होतं, आता सत्ताधारी मंत्री आहेत ते म्हणतात की केवळ भाजपच्याच आमदार नेत्यांना निधी मिळते, विरोधकांना मिळणार नाही, कसं पाहता याकडे? म्हणजे सरकार कोणातही असो, जे आमदार निवडून येतात त्या आमदारांचा त्याच्या मतदारसंघातील नागरी सुविधा देण्याकरता आटोकाट प्रयत्न असतो। त्याकरता निधीची गरज लागते, त्यांचे प्रस्ताव असतात, त्याकरता निधीची आवश्यकता असते। परंतु गेल्या 2.5 वर्षाचा जो आमचा अनुभव आहे, विरोधी पक्षाच्या आमदारांवरती प्रचंड अन्याय केला गेला। त्यांच्या मतदारसंघातील नागरी सुविधांना नगरविकास खातं असेल, महानगरपालिकेच्या निधीतनं असेल, जाणीवपूर्वक डावललं गेलं। त्यावेळी तोंड बंद करून बसलेले हे आमदार किंवा ते मंत्री महोदय आता त्यांना समजायला लागलं का की भाजपच्याच आमदारांना किंवा भाजपच्याच मंत्र्यांना निधी दिला जातो, आम्हाला दिला जात नाही। हा अन्याय गेल्या 2.5 वर्षात तुम्ही आमच्यावरती देखील केला होता। त्यामुळे खरं म्हणजे न्याय हा सगळ्यांना असायला पाहिजे, कारण आपण ज्यावेळी सत्तेवरती येतो कुठलाही पक्ष त्यावेळी शपथ घेऊन येते महाराष्ट्रातली जनता ही त्यांच्याकरता समान आहे, कुठल्या तरी एका मतदारसंघातील जनतेवरती अन्याय करता कामा नये, ती शपथ त्यांनी घेतलेली असते। म्हणून मला असं वाटते, अशी आपण आशा बाळगूया की यावेळी सर्वांना समान निधीचं वाटप केलं जाईल। एक शेवटचा प्रश्न, वेगळा प्रश्न आहे। ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये आपण पाहतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये राजन साळवी यांनी नुकताच पक्षाला सोडचिठ्ठी दिली, शिंदेच्या नेतृत्वात त्यांनी पक्षात प्रवेश केला, सारं काही पक्षात हलबेल आहे का? कारण अनेकदा नाराजी व्यक्त केली जाते, थेट कोकणातून नाराजी होते, काय सांगा? याबाबत राजन साळवीत आपल्याला उत्तर देऊ शकते। आम्ही सारेजण निष्ठावंत शिवसैनिक आहोत, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम करतोय, म्हणून जो तुमचे गटनेते भास्कर जाधव आहेत त्यांच्यावरून सुद्धा नाराजी होते। हे आज तुम्ही भास्कर जाधवांना हा प्रश्न विचाराल तर अधिक चांगलं पडेल, कारण नाराज जो आहे तो का नाराज आहे ते त्यालाच विचारणं अधिक संयुक्त ठरेल। आपण त्यांना विचारू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केली, धन्यवाद। तर हे होते अजय चौधरी, नुकताच त्यांनी आपल्याशी बातचीत केली। कॅमेरा पर्सन अवधेश कोलीसह मी वैभव पाटील, मुंबई।